जहाँ भी होगा वहाँ भी होगा। बादशाह की गली में आके उसका पता नहीं पूछता, गुलाब को छूटे हुए सर खुद ब खुद रास्ता बता देते हैं। जहाँ भी होगा वहाँ भी होगा, तो सारे जहाँ में होगा क्या मेरा ही जलवा। जहाँ भी होगा वहाँ भी होगा। बादशाह की गली में आके उसका पता नहीं पूछता, गुलाब को छूटे हुए सर खुद ब खुद रास्ता बता देते हैं। जहाँ भी होगा वहाँ भी होगा, तो सारे जहाँ में होगा क्या मेरा ही जलवा। ओके, तर मित्रांनो जसं आता तुम्ही व्हिडिओ स्टेटस बघितलेल तसा प्रकारचा बनवायचा असेल तर एकदम सोपं आहे. त्यासाठी सिम्पली मित्रांनो तुम्हाला कॅपकट ॲप लागणार आहे. तर मित्रांनो कॅपकट ॲप आपल्या टेलिग्राम चॅनल SD क्रिएशन अपलोड केलेलं आहे. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो ॲप ओपन करायचं आहे. ॲप ओपन करून घ्यायच्या आधी त्याला VPN कनेक्ट करणं गरजेचं आहे. तर तुम्ही कुठलेही VPN कनेक्ट करून ॲप ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर न्यू प्रोजेक्टच्या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली मित्रांनो इथं जे काही तुमचे फोटो असणार आहे ते सिम्पली तुम्हाला फोटो तुमचे इथं अशा प्रकारे जे इथे ॲड करून सिलेक्ट करायचे पहिल्यांदा सगळे, म्हणजे जेवढे काही फोटो असतील जास्तीत जास्त आपल्याला 30 ते 40 फोटो लागणार तिथं. तर जेवढे तुमच्याकडे जास्त फोटो असतील तेवढे जास्त तुम्ही इथं सिलेक्ट करून घ्यायचे आणि ॲडच्या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघू शकता इथं अशा प्रकारे फोटो जे इथे ॲड झालेले आहेत. त्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं इथं इथे बघू शकता खाली तुम्हाला एक्सेप्ट रेशोचे बटन दिसणार आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली 9:16 या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्यानंतर सिम्पली मित्रांनो बरोबरच्या बटनावर क्लिक करून बॅक यायचं आहे आणि मित्रांनो इथं बघू शकता आता तुम्ही हे जे काही तुमचा फोटो आहे त्याची म्हणजे जे काही साईज असणार आहे साईज बरोबर व्यवस्थित सेट नाही. तर सेट करण्यासाठी सिम्पली मित्रांनो आपल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि दोन्ही बटन अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता झूम करून घ्यायचं आहे. त्यानंतर सिम्पली मित्रांनो पुढच्या सगळे जेवढे काही फोटो असणार आहेत ते सगळ्या फोटोला अशा प्रकारे तुम्ही जे इथं व्यवस्थित साईज जे आहे इथं सेट करून घ्यायची आहे. ओके, तर मित्रांनो साईज सेट करून घेतल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे ऑडिओ ऍड करायचं आहे. त्यासाठी सिम्पली ऍड ऑडिओ या बटनावरती क्लिक करायचं आहे. नंतर डाव्या साईडला स्क्रॉल करून घेतल्यानंतर एक्स्ट्रॅक्ट अशा प्रकारचं ऑप्शन भेटून जाईल. तिथून गेल्यानंतर सिम्पली मित्रांनो बघू शकता अशा प्रकारचा जो काय आपण टेलिग्राम चॅनलवर आपला व्हिडिओ मटेरियल मध्ये अपलोड केलेला आहे तो डाउनलोड करून घ्यायचा आहे मटेरियल मधून. ओके, त्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्ही जे ते ऍडच्या बटनावर क्लिक करायचे. त्यानंतर जे काय आपल्या आजच्या व्हिडिओचं स्टेटस जे काय सॉन्ग होतं ते सॉन्ग ऑटोमॅटिक इथं ऍड होणार आहे, म्हणजे एक्स्ट्रॅक्ट होणार त्या व्हिडिओपासून. ओके, नंतर याला अशा प्रकारे हे प्लेस करून तुम्ही स्टार्टिंगला येऊ शकता जर मागे गेला असेल तर. ओके, त्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं इथं जे बघू शकता स्टार्टिंगला येऊन जायचंय आणि सिम्पली मित्रांनो इथं बघू शकता ओव्हरलेचं बटन दिसत आहे. ओव्हरलेच्या बटनावरती क्लिक करायचं आहे, ऍड ओव्हरले या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि आता जो काय आपण व्हिडिओ ऍड केला हा वाला बीटचा तर तो सिम्पली तुम्हाला व्हिडिओ ऍड करायचा. त्याचा आपण सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट केलं तर मागच्या वेळेस आता तुम्हाला व्हिडिओ ऍड करायचा. ओके, तर अशा प्रकारचा व्हिडिओ इथं बघू शकता ऍड झालेला आहे. ओके, तर सिम्पली मित्रांनो याच्यावर बघू शकता मी तुम्हाला बीट असे दिलेत लिहून. ओके, तर सिम्पली मित्रांनो तुम्हाला ह्याला असं जे झूम करायचंय. झूम करून घेतल्यानंतर बघू शकता इथं बीट 1 असं लिहिलेलं येत आहे. थोडंसं बारीकी करू शकता, याला काही विषय नाही. नंतर थोडंसं पुढे द्यायचं हाताने अशा प्रकारे. ओके, त्यानंतर बघू शकता बीट 2 आलेलं आहे लगेच. ओके, तर बीट 1 आणि बीट 2 जेव्हा ते बीट 1चं 2 होते त्याच म्हणजे त्या पोझिशनला तुम्हाला येऊन जायचं. बघू शकता मी तुम्हाला दाखवतो 1 2. ओके, तर बघू शकता 2 आलेले लगेच. तर 1 नंतर लगेच 2 आलेले. तर या अशा म्हणजे चेंज झालेलं इथं स्टॉप करायचं आहे आणि आपला जो काय वळसा फोटो आहे मेन फोटो आपण ऍड केलेला आपला फोटो त्या फोटोवरती क्लिक करायचा आहे, स्प्लिटच्या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि पुढचा जो काही पुढचा पार्ट असणार आहे तो डिलीट करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो परत एकदा तुम्हाला आपल्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, पुढे जायचं अशा प्रकारे आणि बघू शकता इथं बीट 2चा आता 3 होणार आहे. ओके, तर बघू शकता 3 झालेले. ओके, तर 3 झाले लगेच जे ते आपल्या इथं स्प्लिटच्या बटनावर क्लिक करून आपला जो काही मेन फोटो होता तो स्प्लिट करून घ्यायचा आहे 2 पार्ट मध्ये. ओके, त्यानंतर पुढचा जो काही पार्ट असणार तो डिलीट करून घ्यायचा आहे. त्यानंतर परत एकदा आपल्या मेन फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो आणि अशा प्रकारे तुम्हाला जे तिथं बघू शकता आता बीट 3 चालू आहे. 4 आले लगेच तुम्हाला तिथे स्टॉप म्हणजे इथं थांबायचं आहे आणि जे काही आपला फोटो असणार आहे तो स्प्लिट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे हळूहळू नेऊ शकता. बघू शकता 3 आणि इथं लगेच 4. ओके, तर 4 आले चेंज झाले तिथं स्टॉप करायचंय, स्प्लिटच्या बटनावर क्लिक करून स्प्लिट करून घ्यायचंय आणि आपल्या फोटोचा पुढचा पार्ट डिलीट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला शेवटपर्यंत जेवढे काही आपले फोटो आहेत त्या सगळ्या फोटोंना स्प्लिट करून घ्यायचं आहे बीटच्या म्हणजे जे बीट चेंज होणार आहे त्याच्यावरून. ओके, तर मित्रांनो व्हिडिओ स्किप करतो आणि मी फोटो सगळे इथं कट करून घेतो. ओके, तर मित्रांनो इथं जे बघू शकता मी सगळे फोटो इथं जे बरोबर जे काय आपले बीट चेंज होते त्या प्रकारे इकडे सगळे पार्ट करून घेतलेत. पार्ट करून घेतल्यानंतर सिम्पली मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं आहे आपला जो काय म्हणजे जो काय आता म्हणजे हा बीटचा व्हिडिओ आहे तो सिम्पली त्याच्यावर क्लिक करायचा आहे आणि डिलीट करून घ्यायचा आहे. डिलीट करून घेतल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे बघू शकता खाली आपल्याला पार्ट दिसून येतील अशा प्रकारचे. ओके, त्यानंतर आता सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं इथं जे बघू शकता अंडो करा इथून आणि अंडो केल्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं बीट 26 पाशी यायचं आहे तुम्हाला. ओके,
तर मित्रांनो इथं बघू शकता बीट 26 आल्यानंतर अशा प्रकारे ब्लॅक दिसत आहे. ओके, तर सिम्पली त्या मित्रांनो आपल्याला काय करायचं, ब्लॅक शॅडोची म्हणजे ब्लॅक जे पीएनजी ते ऍड करायचे. त्यासाठी सिम्पली मित्रांनो आपल्याला काय करायचं, आता इथं आपण फोटो ऍड करून घेतलेले त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, डाव्या साईडला स्क्रॉल करून घ्यायचं आहे आणि सिम्पली मित्रांनो इथं तुम्हाला जे ते रिप्लेसचं बटन भेटून जाईल अशा प्रकारचं, त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि तुमचा फोटो म्हणजे जे काय ब्लॅक पीएनजी असणार ते ऍड करून घ्यायची. तर बघू शकता ब्लॅकची जी काय मी पीएनजी दिली ती सिलेक्ट करायची, डायरेक्ट ऍड होऊन म्हणजे जाते. तर ओके, त्यानंतर अशा प्रकारे झूम करायचं. त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे ब्लॅक म्हणजे ब्लॅक एकदम राहणार आहे. ओके, त्यानंतर सिम्पली आता आपल्याला जो काही व्हिडिओ उरलेला तो डिलीट करून घ्यायचा आहे. डिलीट करून घेतल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं, तुम्हाला स्टार्टिंगला येऊन जायचं आहे. स्टार्टिंगला आल्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं, आपल्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, अॅनिमेशन मध्ये जायचं आहे आणि सिम्पली मित्रांनो पहिल्या फोटोला जे आपल्याला बघू शकता वर स्क्रॉल करून घेतल्यानंतर क्रॉस चेक अशा प्रकारचं अॅनिमेशन दिसत आहे इन मध्ये. ओके, तर त्यानंतर ह्याच्यावर क्लिक करायचं आहे. ओके, आणि अप्लाय करून द्यायचं पहिल्या फोटोला. ओके, बघू शकता अशा प्रकारे अप्लाय केलेलं आहे आपण. त्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. सॉरी मित्रांनो, तुम्ही काय करा अशा प्रकारे इथं बघू शकता हे जे काय बारके फोटो आहेत त्या बारक्या फोटोला राहू द्या. पहिल्यांदा पहिल्या फोटोला आपण क्रॉस चेक दिलेला आहे, त्यानंतर हे बारके फोटो सोडून द्यायचे, बारके फोटो जे इथे बघू शकता एवढे. ओके, त्यानंतर पुढचा जो काय मोठा फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे, त्याला पण सिम्पली अॅनिमेशन मध्ये जाऊन इन मध्ये ठेवायचं आहे आणि सिम्पली क्रॉस चेक नावालाच इफेक्ट इथं अप्लाय करायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो क्रॉस चेक वाला जे तो बघू शकता त्याच्या पुढच्या ह्याला म्हणजे तिसऱ्यांदा अप्लाय केलेला आहे आपण, ह्याला पण सिम्पली हावालाच अप्लाय करायचं क्रॉस चेक. ओके, अशा प्रकारे आपण बघू शकता 1 2 3 आणि आता चौथा फोटो आहे, चौथ्या फोटोला पण सिम्पली आपण परत एकदा क्रॉस चेक हावालाच अप्लाय करून घेतोय. ओके, त्यानंतर पुढचा जो काही फोटो असणार आहे त्याला पण सिम्पली आपण क्रॉस चेक वालाच जो काही इफेक्ट असणार आहे तो अप्लाय करून घेतो बघू शकता. त्यानंतर पुढे जायचं आहे 0.06 ला आला आपण, तिथल्या फोटोला पण सिम्पली क्रॉस चेक वाला इफेक्ट अप्लाय करायचा आपल्याला बघू शकता. त्यानंतर 0.06 बघू शकता या फोटोला आपण त्याच्या जो काय खालचा फोटो आहे त्याला पण आपण क्रॉस चेक केलेला आहे, त्याच्या पुढचा जो काय असणार आहे त्याला पण सिम्पली आपण इथं येते क्रॉस चेक वाला हावालाच जे काही अॅनिमेशन आहे ते अप्लाय करणार. तर इथं बघू शकता 0.06च्या खालच्या फोटोला क्रॉस चेक केलेला आहे, त्याच्या पुढच्याला पण क्रॉस चेक वाला अॅनिमेशन अप्लाय केलेलं आहे. त्यानंतर जे काय पुढचा फोटो आहे त्या पुढच्या फोटोचं बघू शकता सॉन्ग अशा प्रकारचं आहे. ओके, तर इथं सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, पुढच्या फोटोला म्हणजे जो काही अॅनिमेशन आहे तो चेंज करायचा आहे. 0.07चा बघू शकता खालचा जो काय फोटो आहे त्याच्यावर क्लिक करायचं, सिम्पली तुम्हाला अॅनिमेशन मध्ये जायचं आहे, कॉम्बो मध्ये जायचं आहे. कॉम्बो मध्ये गेल्यानंतर पेंडुलम 1 अशा प्रकारचा इफेक्ट दिसतो त्याच्यावरती क्लिक करायचं तो वाला अप्लाय करायचा आहे. ओके, त्यानंतर जो काय पुढचा फोटो असणार आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, अॅनिमेशन मध्ये जायचं आहे, कॉम्बो मध्ये ठेवायचं आहे आणि सिम्पली पेंडुलम 2 शोधून घ्यायचं आहे. ओके, पेंडुलम 2 इथं बघू शकता दिसलेलं आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर त्याच्या जो काय पुढचा फोटो असणार आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, अॅनिमेशन मध्ये जायचंय, कॉम्बो मध्ये जायचंय आणि जो काय पेंडुलम 1 आहे तो परत एकदा अप्लाय करून घ्यायचा आहे. ओके, तर अशा प्रकारे अप्लाय करून घेतल्यानंतर आपण आता बघू शकता 0.09 ला आलेलं आहे. त्यानंतर पुढचा जो काय फोटो असणार आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, अॅनिमेशन मध्ये जायचं आहे आणि कॉम्बो मध्ये ठेवायचं आहे. याला कॉम्बो मध्ये ठेवल्यानंतर सिम्पली मित्र इथे बघू शकता हा वाला जो काही इफेक्ट दिसत आहे फ्लॅश इनलार्जमेंट 1 याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि हा वाला अप्लाय करून द्यायचा आहे. तर इथे एकच मिनिट तुम्हाला दाखवतो आता आपण कुठं होतो. ओके, तर बघू शकता इथं होतो. ओके, इथे अशा प्रकारे. ओके, तर बघू शकता हा फ्लॅश इनलार्जमेंटचा आपण आता जो काही इफेक्ट अप्लाय करून घेतला होता तो अशा प्रकारे दिसणार आहे. ओके, त्यानंतर मित्रांनो त्याचा जो काही पुढचा फोटो असणार आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, अॅनिमेशन मध्ये जायचं आहे, कॉम्बो मध्ये ठेवायचं आहे आणि हा वाला झूम 1 हा वाला अॅनिमेशन अप्लाय करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो त्याचा जो काही पुढचा फोटो असताना आता बघू शकता आपण 0.014 ला आलेले. त्यानंतर म्हणजे 0.14 जो काय खालचा फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, अॅनिमेशन मध्ये जायचं आहे आता आणि इथं सिम्पली बघू शकता 2 नंबरला वेव्ह एम्प्लिफिकेशन अशा प्रकारचा इफेक्ट दिसत त्याच्यावरती क्लिक करून त्यानंतर मित्रांनो सिम्पली बघू शकता आता डायरेक्ट आपण 0.16 ला आलेले. 16 नंतर सिम्पली मित्रांनो जो काय त्याच्या खालचा फोटो असणार आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, अॅनिमेशन मध्ये जायचं आहे आणि सिम्पली मित्रांनो इथे इन मध्ये क्लिक करायचं आहे. इन मध्ये क्लिक करून घेतल्यानंतर टर्ब्युलन्स हा वाला इफेक्ट तुम्हाला शोधून घ्यायचा अशा प्रकारे. ओके, तर मित्रांनो सिम्पली तुम्हाला इथे फ्लॅश इन वाला इफेक्ट अप्लाय करायचा आहे. ओके, फ्लॅश इन वाला इफेक्ट अप्लाय करून घेतल्यानंतर सिम्पली त्याच्यावर बरोबर त्या बटनावर क्लिक करून पुढे यायचं आहे. त्याच्या पुढचा जो काही फोटो असणार आहे त्याला पण सिम्पली फ्लॅश इन वाला इफेक्ट इन मधून अप्लाय करून घ्यायचा आहे बघू शकता. ओके, तर ह्या 2 फोटोंना आपण 0.16च्या खालच्या जो काय फोटो होता त्याला आणि त्याच्या पुढच्या फोटोला सिम्पली फ्लॅश इन वाला अप्लाय केलेला आहे. त्याच्या पुढच्याला पण सिम्पली फ्लॅश इन वाला इफेक्ट इथं जे ते आपल्याला अप्लाय करायचा आहे. त्यानंतर बघू शकता इथं ब्लॅक शॅडोची पीएनजी आलेली आहे. त्यानंतर पुढचा फोटो जो काय असणार पुढचा त्याला पण सिम्पली मित्रांनो अॅनिमेशन मध्ये जायचं आहे आणि अॅनिमेशन मध्ये गेल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे टर्ब्युलन्स वाला जो काही इफेक्ट असणार आहे इथं बघू शकता हा वाला तो अप्लाय करून घ्यायचा. तर त्यानंतर पुढचा जो काय फोटो असणार आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि जे काय राहिलेले फोटो आहेत त्या सगळ्या फोटोंना टर्ब्युलन्स वाला इफेक्ट अप्लाय करायचा आहे फक्त म्हणजे सेकंड लास्ट फोटो पर्यंत. ओके, सेकंड लास्ट सोडून द्यायचा आहे बघू शकता इथपर्यंत मी अशा प्रकारे तुम्हाला दाखवतोय. टर्ब्युलन्स अप्लाय केलेला आहे आणि त्याच्या पुढचा जो काही टर्ब्युलन्स अप्लाय करतोय याला पण सेम. ओके,
त्यानंतर बघू शकता हा वाला जो काय लास्ट आणि हा वाला सेकंड लास्ट फोटो ह्याला आपण काहीच अप्लाय केलेला नाही. तर जो काय सेकंड लास्ट फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे, ॲनिमेशन मध्ये जायचं आहे आणि मित्रांनो सिम्पली इन मध्ये गेलं इन मध्ये ठेवायचं आहे आणि वर टाकलायचं. वर टाकल्यानंतर मित्रांनो बघू शकता इथं जे ते पझलचा इफेक्ट भेटून जाईल तुम्हाला. ओके तर बघू शकता थोडासा शोधावं लागतंय, काही विषय नाही. ओके तर बघू शकता इथं पझलवाला इफेक्ट सापडलेला आहे, याच्यावरती क्लिक करून अप्लाय करायचं आहे. असणार आहे ते मित्रांनो 1.2 ठेवायचे आहे करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे हा वाला इफेक्ट पझलचा एकदम कडक मध्ये क्रिएट झालेला आहे. त्यानंतर जो काही लास्टचा फोटो असणार आहे त्याला सिम्पली ॲनिमेशन मध्ये जाऊन टर्ब्युलन्स करून घ्यायचा आहे. ओके तर मित्रांनो एवढे ॲनिमेशन दिल्यानंतर सिम्पली तुम्हाला स्टार्टिंगला यायचं जे काय आपले स्टार्टिंगचे जे छोटे पार्ट होते त्या छोट्या पार्टला आपण ॲनिमेशन कुठलाही दिलेलं नाही. तर सिम्पली तुम्हाला काय करायचं जे छोटे पार्ट आहे ते सिम्पली त्याच्यावरती पहिल्या पार्टवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशन मध्ये जायचं आहे आणि जेवढे काही छोटे पार्ट राहिलेले त्यात सिम्पली मित्रांनो स्विंग बॉटम अशा प्रकारचा बघू शकता. एकच मिनिट इथं बघू शकता स्विंग बॉटम. ओके तर अशा प्रकारचा इफेक्ट आहे तो शोधून घ्यायचा आहे आणि अप्लाय करायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारचा स्विंग बॉटम आहे. ओके तर हा वाला जो काही इफेक्ट असणार आहे तो स्विंग बॉटम वाला तो या 4-5 जे काही बारके फोटो आहेत त्या फोटोने तुम्हाला अप्लाय करायचा आहे, बघू शकता. ओके तर व्हिडिओ स्किप करून मी ऍड करून घेतलेलं बघू शकता. अशा प्रकारे जे काही एवढे बारके छोटे पार्ट आहेत फोटोचे इथपर्यंत. ओके तर त्या सगळ्यांना आपण स्विंग बॉटम हा इफेक्ट अप्लाय करून घेतलेला आहे. आता मित्रांनो तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे इथे जे इथे बघू शकता ट्रान्झिशन ऍड करायचं आहे. ट्रान्झिशन ऍड करून घेण्यासाठी सिम्पली मित्रांनो ट्रान्झिशनच्या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि बघू शकता इथं पुल इन टू अशा प्रकारचा जो काही ट्रान्झिशन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली मित्रांनो अप्लाय टू ऑल या बटनावरती क्लिक करायचं आहे. अप्लाय टू ऑल करून घेतल्यानंतर सिम्पली मित्रांनो बघू शकता जो काही जेवढे काही फोटो असतील त्या सगळ्या फोटोंना हा वाला ट्रान्झिशन अप्लाय होऊन जाईल. ओके त्यानंतर सिम्पली मित्रांनो आता फक्त इथं व्हिडिओ इफेक्ट्स अप्लाय करायचे राहिलेत. ओके तर सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय एकदम शेवट जायचं आहे, शेवटच्या फोटोवर क्लिक करायचं आहे, शेवटच्या फोटोच्या स्टार्टिंग येऊन जायचं आहे तुम्हाला आणि सिम्पली इफेक्ट्स मध्ये जायचं आहे, व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये जायचं आहे. व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये गेल्यानंतर सिम्पली मित्रांनो बघू शकता फॉल्ट फ्रीज हा वाला इफेक्ट तुम्हाला शोधून घ्यायचा आहे. इथं सर्च मध्ये क्लिक करून घेतल्यानंतर फॉल्ट फ्रीज हा वाला इफेक्ट तुम्हाला भेटून जाईल. तुम्हाला सिम्पली सिलेक्ट करून ऍडच्या बटनावर क्लिक करून ऍड करून घ्यायचा अशा प्रकारचा दिसतंय. ओके फॉल्ट फ्रीज अशा प्रकारचं त्याचं नाव आहे, स्पेलिंग पण मी तुम्हाला शो केलेलं. ओके त्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं इथं जिथे बघू शकता ब्लॅक शॅडो PNG बीट 26 ला तिथं यायचं आहे. त्यानंतर त्या बीट 26 नंतर जो काय फोटो आहे त्या फोटोच्या स्टार्टिंगला येऊन जायचं तुम्हाला. स्टार्टिंग आल्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे सिम्पली व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये जायचं आहे. व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये गेल्यानंतर जो काय बघू शकता व्हाईट फ्लॅश 2 वाला जो काही इफेक्ट आहे तो क्लिक करायचा आहे आणि अप्लाय करायचा आहे आणि त्याची जी काही मित्रांनो ऍडजस्टमेंट असणार ते बघू शकता. ग्लो तुम्हाला सिम्पली इथं 20 पर्यंत घेऊन यायचं आहे आणि बाकी स्पीड आहे ते ठेवायचं. ओके त्यानंतर मित्रांनो हा वाला जो काही याची काही ड्युरेशन असणार आहे ती मित्रांनो ह्या ब्लॅक शॅडो PNG पासून जे ते एकदम सेकंड लास्ट फोटो पर्यंत ठेवायचा, म्हणजे जो काय पझलचा फोटो आहे त्याच्या स्टार्टिंग पर्यंत. ओके त्यानंतर मित्रांनो तुम्हाला अजून एक इफेक्ट अप्लाय करायचा हा वाला परत एकदा, ते म्हणजे कुठे तर बघू शकता हे जे काही ब्लॅक शॅडो PNG नंतर 1, 2 आणि 3 बारके फोटो आहेत त्याच्या मागच्या 3 फोटो बघायचे आहेत 1, 2 आणि 3. ओके तर 0.010च्या आणि 8च्या मध्ये बघू शकता हा जो काही डॉट दिसत आहे तिथं येऊन जायचा आहे आणि हा जो वाला जो काही पहिला फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, त्याच्या स्टार्टिंगला यायचं आहे आणि सिम्पली मित्रांनो जो काय आता आपण अप्लाय केलेला होता व्हिडिओ इफेक्ट्स मधून व्हाईट फ्लॅश 2 वाला इफेक्ट तो अप्लाय करायचा आहे आणि त्याची ड्युरेशन जी असणार आहे ते सिम्पली मित्रांनो बघू शकता इथून 0.10च्या अगोदर जे डॉट आहे तिथनं जे ते 1, 2 आणि 3 फोटो पुरते ठेवायचे. त्यानंतर हे जे काय बारके 1, 2, 3 फोटो आहेत आणि त्यानंतर हे जे काही ब्लॅक शॅडो PNG आणि इथून पुढे जे काही आपण अप्लाय केलेलं आहे आपण मग सांगितलेलं. ओके त्यानंतर मित्रांनो सिम्पली आता तुम्हाला काय करायचं आहे इथं जे ते ओव्हरलेच्या बटनावर क्लिक करायचं आहे आणि सिम्पली मित्रांनो बघू शकता अशा प्रकारची जी काय मी तुम्हाला इमोजी PNG दिलेली आहे ही बघू शकता अशा प्रकारची ती सिम्पली तुम्ही ऍड करून घ्यायची आणि तुमच्या व्हिडिओच्या म्हणजे जो काय फोटो असणार आहे तो फोटो कसा आहे त्या प्रकारे सेट करून घ्यायचा. ओके त्यानंतर सिम्पली मित्रांनो हा वाला व्हिडिओ इथं क्रिएट झालेला आहे. हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी तुम्ही सिम्पली एक्सपोर्ट करू शकताय. तर मित्रांनो मी भेटतो तुम्हाला पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.